विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, जय हिंद. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नुकताच SRPFचा निकाल लागलाय आणि आपले मित्र आहेत नितीन शिंदे, त्यांचं SRPF मध्ये सिलेक्शन झालंय. नुकतंच आपण त्यांचा आता सत्कार पण केलाय. सर, तुमचं स्वागत आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एवढा प्रदीर्घ कालावधीनंतर एवढा संघर्ष केल्यानंतर आता पोलीस पदावरती निवड झाली, कसं वाटतंय, काय भावना आहे? खूपच छान वाटतंय सर. घरचे, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे खुश आहे. एवढ्या दिवसाची केलेली मेहनत, संघर्ष, त्याचं कष्टाचं कुठेतरी चीज झालं, त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतंय सर. आता तुमच्या मनात जो प्रश्न आहे तोच मी सरांना विचारतो. सर, आता सुरुवात केली तर येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं का? आता जे नवीन मुलं जे 12वी झालेत त्यांच्या मनातला हा खरं तर प्रश्न आहे. नक्कीच सिलेक्शन होईलच. आपण प्रयत्न प्रामाणिक असले तर 100% सिलेक्शन होणार, कारण वेळ फार कमी. ऍक्च्युअली 8 दिवसात प्रसिद्ध होईल, महिना 1.5 महिना फॉर्म चालतील, त्यानंतर हार्डली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचे ग्राउंड होईल, जानेवारीमध्ये पेपर होईल आणि फेब्रुवारीमध्ये त्यांना कळून जाईल की आपण पोलीस झालोय की नाही झालो. अवघड अशक्य नाही, पण शक्य आहे. केलं तर 100% त्यांना यश येऊ शकतं. पण प्रामाणिक मेहनत आणि डिसिप्लिन टायमाच्या बाबतीत तुम्ही एकनिष्ठ झाली पाहिजे पूर्ण. आता बाकी सगळं सोडून भरती, सकाळी 2-3 तास ग्राउंड, इतर वेळेस लायब्ररीत तुमचा अभ्यास, सराव पेपर, रविवारी तुमची प्रॅक्टिस, पूर्ण स्वतःला झोकून दिलं 4-5 महिने बंद खोलीमध्ये आणि ग्राउंडवर, 100% तुम्ही पोलीस होऊ शकता. सर, पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी कडून तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच.